शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टी यांनी विरोध दर्शवल्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ सांगोला येथील शेतकऱ्यांनी अनोखा मार्ग अवलंबला। महामार्गामुळे शेती, व्यापार व वाहतुकीला गती मिळेल असा विश्वास व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रतिकात्मक श्री विठ्ठल मूर्तीला दुग्धाभिषेक केला। मूळ आरेखनाप्रमाणेच शक्तीपीठ महामार्ग व्हावा, सरकारला व विरोधकांना सुबुद्धी मिळावी, तसेच कामाला लवकर गती मिळावी अशी प्रार्थना शेतकऱ्यांनी केली। विकासासाठी महत्त्वाच्या या प्रकल्पाला राजकीय विरोध नको अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली। आज या ठिकाणी मी सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकरी दादा जाधव माझे नाव असून माझी जमीन या शक्तीपीठ मध्ये जात आहे। शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे होणे कामी आम्ही आज पंढरपूर येथे येऊन पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलेलं आहे। त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग हा होणे किती गरजेचं आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे। परंतु राजू शेट्टी साहेब असतील, अजून कोणी त्यांच्या बरोबर असतील, 1-2% शेतकरी घेतात आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढतात, हे फार चुकीचं आहे। शेतकऱ्यांचेच ते नेते असतील तर त्यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी हजारो शेतकरी ज्या वेळेला समर्थनात उतरतात त्यावेळेला त्यांनी इथे येणं गरजेचं आहे। त्यांनी जरूर ऊसासाठी, दुधासाठी त्यांनी आंदोलने केली, त्याबद्दल आमची काही अडचण नाही, आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे। परंतु आज महाराष्ट्रातला चांगला मोठा महामार्ग शक्तीपीठ सारखा होत असताना, ज्या लोकांना रोजगार निर्मिती होत असताना, इंडस्ट्रीज कॉरिडॉर उभारत असताना अशा वेळेला विरोध करणं आणि विरोध केल्यानंतर आपल्यातले मोठे मोठे प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात निघून गेले तरी आज आम्ही या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे झाला पाहिजे, त्याचप्रमाणे शासनाला आणि राजू शेट्टी साहेबांना सद्बुद्धी देवो यासाठी आम्ही या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी साकडं घालून दुधाभिषेक केलेला आहे। मी शेतकरी, शक्तीपीठ बाधित शेतकरी आहे, गाव चोपडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। तर शक्तीपीठ महामार्ग मूळ आरेखनाप्रमाणे झाला पाहिजे ही आमची मूळ मागणी आहे। सध्या जो शक्तीपीठला विरोध दर्शवला जातो राजू शेट्टी साहेबांचा, तो चुकीच्या पद्धतीने आहे आणि त्यांच्या बरोबर कोणताही बाधित शेतकरी नाही। 1-2%, 3% शेतकरी असतील, पण काही लोकांना त्यांनी पैसे देऊन भाड्याने विकत आणून मोर्चा काढण्याचा त्यांनी जी सांगली आणि कोल्हापूर येथे प्रयत्न केला, ती गोष्ट त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। अशा पद्धतीने विरोध दर्शवू नये। 95% बाधित शेतकऱ्यांचा कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यात समर्थन आहे। आम्ही सह्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आज जे विठ्ठल मंदिरासमोर येऊन आम्ही विठ्ठल मूर्तीला अभिषेक घातलेला आहे, दुग्धाभिषेक घातलेला आहे की शासनाला सद्बुद्धी येऊ दे आणि शक्तीपीठ महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करू दे, यासाठी आम्ही दुग्धाभिषेक घातलेला आहे।